नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ऐका. किंवा अद्वैती तो माझे नाही समाधान गुड हे चरण सेवा तुझी. किंवा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञान गिळोनी म्हणजे ज्ञान आणि उत्तर गावा गोविंदुगा याला भक्ती म्हणा, याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. मी भक्त असावा आणि तू देव असावा या स्थितीमध्ये असलेली जी भक्ती आहे याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणा. तुकोबाराय बोलताना म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. तुम्हाला थोडंसं गमतीने बोलू. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव कुणी म्हणावं? तुकाराम महाराजांनीच म्हणावं. आपण फार फार तर चाल लावावी त्याला. म्हणजे हा अभंग सोपा नाहीये. नको ब्रह्मज्ञान म्हणणं हे सोपं नाहीये. आमचे गुरुजी मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं आदरणीय दादांना माहिती आहे, वैकुंठवासी गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील, त्यांना आम्ही प्रेमाने भाऊ म्हणायचो. मुमुक्ष पाठशाळा पंढरपूर. भाऊंकडे राहत असताना मी एकदा सहज विचारलं हे नको ब्रह्मज्ञान. ते म्हटलं हे बघ महाराजांनीच म्हणावं का? ते गमतीने असं म्हणायचे ज्याला ब्रह्म नीट लिहिता येत नाही त्यानं नको ब्रह्मज्ञान म्हणावं. याला काय अर्थ आहे का? नको हा शब्द प्रतिषेध या अनुषंगाने येतो वेदांतामध्ये. हा प्रतिषेध दोन पद्धतीचा असतो. एक प्रसक्त प्रतिषेध असतो आणि दुसरा अप्रसक्त प्रतिषेध असतो. यालाच वेदांतामध्ये प्राप्तीपूर्वक निषेध आणि अप्राप्तीपूर्वक निषेध असं म्हटलं जातं. याला सोप्या शब्दामध्ये प्राप्त व्हावं आणि मग नको म्हणावं. प्राप्तच झालं नाही आणि नको म्हणायला लागला याला काय अर्थ आहे? ब्रह्मज्ञान नको तुकाराम महाराज का म्हणतात? कारण ब्रह्मज्ञान काय आहे हे तुकाराम महाराजांना माहित आहे. उलट मोक्ष आम्हा घरी कामारी येत अशी. ते ब्रह्मज्ञान त्यांच्या घरामध्ये दासी रूपाने काम करत आहे आणि म्हणून ब्रह्मज्ञान काय आहे हे माहीत असल्यामुळे महाराज सांगतात नको ब्रह्मज्ञान. पण ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतरची ही भाषा आहे. ब्रह्मज्ञान मिळावं आणि मग नको म्हणावं. थोडक्यात नको म्हणण्याकरता मिळावं आणि मग नको म्हणावं. बघा दुसरं उदाहरण देतो. कल्पना आपल्या कौलग्यातून 10 माणसं गाडीत बसली आणि पंढरपूरला वारीला निघाली. 11वा मनुष्य गाडीच्या कडेने फिरत होता आणि गाडीत बसलेल्या 10 माणसांना म्हणत होता तुम्ही पंढरपूरला चाललाय जा जा, मला नको तुम्ही जा, मला नको तुम्ही जा. गाडीत बसलेले म्हटले तुला चलच म्हटलो नाही, नको का म्हणायला लागलाय? तुझ्या नको म्हणण्याला किंमत कधी जर तुला आम्ही आग्रह केला चल म्हणून तर. म्हणजे नको या शब्दाकरता प्राप्तीची आवश्यकता आहे. जरा आणखीन धाडसाने पुढे बोलू. नको म्हणण्याला ताकद लागते. बघा तुम्ही नको म्हणायला ताकद लागते. होय म्हणायला फार ताकद लागत नाही पण नको म्हणायला मात्र ताकद लागते. आता याला उदाहरणं पुष्कळ आहेत पण मी देत राहत नाही. नको म्हणायला ताकद देत लागते. उगी स्पष्ट द्यायचं झालं तर सांगू का? समजा एखादी